मस्त असा आंब्याचा शिरा बनवू आणि चवीने खाऊ. तर फ्रेंड्स, आंब्याचा सीझन आता जायच्या मार्गावर आहे. मग त्याचे छान छान पदार्थ सुद्धा आपल्याला खायला पाहिजेत. तर त्यासाठी इथे मी काय केलंय, कोमट दूध घेतलं, त्यामध्ये थोडंसं केशर भिजत घातलं, ड्रायफ्रुट्स पण कुटून घेतलेले आहेत आणि हे हापूस आंबे आहेत. आंबे आता भरपूर खाऊन झालेले आहेत आणि आता नवीन नवीन पदार्थ बनवण्याची सुरुवात झालेली आहे. मग काय आमरस बनवायचा, आंब्याचा शिरा, आंब्याची बर्फी, काही विचारू नका. तर मी आंब्याचे तुकडे असे मिक्सरला बारीक करून 1 वाटी रस काढून घेतला आहे. तेवढीच साखर घेतली आणि तेवढाच रवा घेतलेला आहे. आता काय केलं, तर 2 वाट्या पाणी घेतलं पातेल्यामध्ये. दूध इथे मी वापरणार नाहीये, कारण आपण आंबा घेतलेला आहे म्हणून, आणि थोडंसं दूध टाकणारच आहोत. आणि तूप सुद्धा त्याच प्रमाणात घ्यायचं आहे. तूप छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये रवा टाकला आणि खरपूस भाजून घेतला. नंतर रव्यामध्येच भाजताना ड्रायफ्रुट्स टाकायचे. म्हणजे काय होतं, तर छान असे ड्रायफ्रूट सुद्धा खमंग भाजून होतात. मग गरम केलेलं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. रव्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं, अगदी 2-3 मिनिटं. झाकण ठेवून झालं तर आता बघा, छान रवा हा फुलला आहे. पण असं वाटतंय की खाली लागलाय, तर नाही, कारण ह्यामध्ये आपण साखर वगैरे टाकलेलं नाहीये ना, त्यामुळे तसं होतंय. आता आपण केशरवाला दूध टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस टाकलेला आहे. आंब्याचा रस सुद्धा अगदी प्रत्येक रव्याच्या कणाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. सगळं छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर. साखर आता मी त्याच प्रमाणात घेतली, पण जर आंबे गोड असतील किंवा आपल्याला साखर कमी वाटत म्हणजे कमी लागत असेल तर कमी वापरायची. इथे काय झालंय, थोडे थोडे छान असे तुकडे पण राहिलेले आहेत आंब्याचे. आता छान असं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण की हे बघा, साखर जशी वितळायला लागली तसा रवा सुद्धा मऊसूत व्हायला लागला. छान परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं. 3-4 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर पुन्हा काढलं आणि त्यामध्ये थोडेसे मनुके टाकले. थोडा आंब्याचे तुकडे, मनुके असे दाताखाली आले ना की खूप छान लागतात. आणि मग व्यवस्थित परतून घ्यायचं. सगळं कसं एकजीव झालेलं आहे आणि हा मऊसूत शिरा आंब्याचा तयार झालेला आहे. आता यामध्ये काय टाकायचंय, तर आपल्याला फक्त थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकायचे आहेत, जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसतात, म्हणजे वरती सजावटीसाठी. आणि ही आंब्याची एक फोड घेतली, त्याचे असे स्क्वेअर तुकडे काढून घेतले. बघा, आवडलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.